अपेंडिक्युलर कंकाल अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये शरीराच्या उपांगांमध्ये हाडे असतात. तसेच अक्षीय सांगाड्याला जोडणाऱ्या रचना असतात. विशेषतः अपेंडिक्युलर कंकालामध्ये खांद्याच्या कमरेचा समावेश असतो. हात, मनगट आणि हाताची हाडे, ओटीपोटाचा कंबर आणि पाय, घोटा आणि पायाची हाडे. खांद्याचे हाड किंवा पेक्टोरल हाड. खांद्याचे हाड पुढच्या बाजूला कॉलर बोन आणि मागच्या बाजूला खांद्याच्या ब्लेडने तयार होते. कॉलर हाड एका टोकाला स्तनाच्या हाडाने आणि दुसऱ्या टोकाला खांद्याच्या ब्लेडने समर्थित आहेत. खांद्याचे हाड पोकळीसारखे सॉकेट जोडते. ज्यामध्ये वरच्या हाताचा चेंडू निश्चित केला जातो. हे बॉल आणि सॉकेट जॉईंट बनवते. या कमरेला पेक्टोरल गर्डल असेही म्हणतात. पेल्विक हाड. पेल्विक हाडांना पेल्विक गर्डल असेही म्हणतात. शरीराचे संपूर्ण वजन संतुलित करण्यासाठी ती मजबूत हाडांनी बनलेली असते. ओटीपोटाचा कमरपट्टा मागील बाजूस 5 जोडलेल्या कशेरुकांसह तयार होतो आणि समोरच्या भागात पोहोचताना मध्यभागी एक पोकळी तयार करतो. मांडीचे हाडे कमरेच्या दोन्ही बाजूंना बॉल आणि सॉकेट जॉईंटनी जोडलेली असतात. हाताचे हाड. आर्म हाड हे ह्युमरस, त्रिज्या, उलना, कार्पल्स, मेटाकार्पल्स आणि फॅलेसेजनी बनलेले वरचे अंग आहेत. ही सर्व हाडे बीजागरांच्या सांध्याने जोडलेली असतात, ज्यामुळे अंग फक्त एकाच दिशेने फिरू शकते. ह्युमरस वरचा हात बनवतो. पुढचा हात त्रिज्या आणि उलना यांनी बनलेला असतो. मनगट कार्पल्सने बनलेले असते.
पाम मेटाकार्पल्सपासून बनलेला असतो. बोटे फॅलेंजेसनी बनलेले असतात. पायाचे हाड. पायाचे हाड हे फेमर, टिबिया, फॅब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेजेसने बनलेले खालचे अंग आहेत. ही सर्व हाडे बिजागरांच्या सांध्यांनी जोडलेली असतात, ज्यामुळे अंग फक्त एकाच दिशेने फिरू शकते. गुडघा एका टोपीने झाकलेला असतो, ज्याला पॅटेला किंवा गुडघ्याची टोपी म्हणतात. फेमर मांडीचे हाड बनवते. पाय टिबिया आणि फायब्युलाने बनवलेला असतो. घोटा टार्सल्सचा बनलेला असतो. पाय मेटाटार्सल्सनी बनलेला असतो. पायाची बोटे फॅलेजेसनी बनलेले असतात. स्नायू. शरीरातील स्नायू सर्व हालचालींचे साधन प्रदान करतात. ते कंकाल फ्रेमवर्क झाकतात आणि शरीराला आकार देखील देतात. स्नायू बसताना, उभे असताना किंवा चालताना शरीराची स्थिती राखण्यास मदत करतात. बहुतेक स्नायू संकुचित ऊतकांचे लांब बंडल असतात. प्रत्येक स्नायूला सामान्यतः 2 टोके असतात. एक निश्चित टोक जिथे स्नायूचा उगम होतो आणि एक जंगम टोक जो इतर काही भाग खेचतो. हा जंगम टोक हाडांना जोडलेल्या कंडरांची कठीण रचना तयार करण्यासाठी काढला जातो. जेव्हा मज्जातंतू उत्तेजित होतो तेव्हा स्नायू लहान आणि जाड होतात आणि अशा प्रकारे ते जंगम टोकाला हाड खेचते. स्नायू फक्त आकुंचन आणि आराम करू शकतात, परंतु ते लांब करू शकत नाहीत. स्नायू सहसा जोड्यांमध्ये कार्य करतात, जे एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. त्यांना विरोधी जोड्या म्हणतात. वरच्या हातातील स्नायू हाताचे वाकणे आणि सरळ करणे नियंत्रित करतात. दोन स्नायू बायसेप्स आणि ट्रायसेप्स एकमेकांच्या विरोधात काम करतात. जेव्हा बायसेप्स आकुंचन पावतात तेव्हा खालचा हात वर येतो आणि हात वाकतो. या स्थितीत
ट्रायसेप्स स्नायू शिथिल होतात. हात सरळ करण्यासाठी उलट घडते. ट्रायसेप्स हात सरळ करून आकुंचन पावतात, तर बायसेप्स आराम करतात. विरोधी स्नायू संपूर्ण शरीरात आढळू शकतात. डोळ्यांच्या बुबुळात स्नायूंचे 2 संच असतात. रेडियल स्नायू आहेत जे सायकलच्या स्पोकसारखे बाहुलीतून बाहेर पडतात आणि गोलाकार स्नायू आहेत. रेडियल स्नायू डोळ्यांची बाहुली रुंद करतात. तर गोलाकार स्नायू बाहुली लहान करतात. स्नायूंचे प्रकार. उच्च पृष्ठवंशीयांमध्ये आढळणारे स्नायू 3 प्रकारचे असतात. स्ट्रेटेड आणि कंकाल स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू. अस्तर किंवा गुळगुळीत स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. हृदयांचे स्नायू. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या केसांच्या मुळातील स्नायू तुम्हाला हंस बंप देतात. हसवण्यासाठी, हसण्यासाठी 17 स्नायू आणि भुसभुशीत करण्यासाठी 42 स्नायू लागतात. सर्वात कठीण काम करणारे स्नायू डोळ्यात असतात. स्नायूंचे समन्वय. आपल्या शरीरातील बहुतेक क्रिया जसे की उभे राहणे, चालणे, धावणे, टेनिस खेळणे इत्यादी अनेक स्नायूंचे एकत्रित क्रिया. विशिष्ट प्रकारच्या हालचालींसाठी स्नायूंना मोठ्या प्रमाणात समन्वय साधावा लागतो. स्नायू शरीराच्या अवयवांना आकुंचन पावतात आणि नंतर आराम करतात. स्नायू हाडे खेचू शकतात, परंतु ते त्यांना मूळ स्थितीत ढकलू शकत नाहीत. तर ते फ्लेक्सरस आणि एक्सटेन्सर्स च्या जोड्यांमध्ये काम करतात. लवचिकता सांध्यांवर अंग वाकण्यासाठी आकुंचन पावते. नंतर हालचाल पूर्ण झाल्यावर फ्लेक्झर आणि एक्सटेन्सर एकाच सांध्यातील अंग वाढवण्यासाठी किंवा सरळ करण्यासाठी आकुंचन पावतात. उदाहरणार्थ, वरच्या हाताच्या पुढच्या बाजूला असलेला बायसेप्स स्नायू हा एक
फ्लेक्झर आहे आणि वरच्या हाताच्या मागच्या बाजूला असलेला ट्रायसेप्स हा एक एक्सटेन्सर आहे. जेव्हा तुम्ही तुमचा कोपरा वाकवता तेव्हा बायसेप्स आकुंचन पावतात. मग बायसेप्स आराम करतात आणि ट्रायसेप्स कोपर सरळ करण्यासाठी आकुंचन पावतात. आपण आतापर्यंत काय शिकलो? हालचाल सजीवांना आवश्यक कार्य करण्यास मदत करते. ती स्वैच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही असू शकते. गती लोकोमोशन म्हणजे सजीवाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. हालचाल म्हणजे शरीराच्या एका किंवा अनेक भागांची जागा किंवा स्थिती बदलण्याची क्रिया. हाडे आणि कार्टिलेज मानवी शरीराचा सांगाडा तयार करतात. ते शरीराला आकार आणि मजबूती देतात आणि हालचालींमध्ये मदत करतात. तसेच आतील अवयवांचे संरक्षण करतात. मानवी सांगाड्यात कवठी, पाठीचा कणा, बरगड्या, छातीचे हाडे, खांदा आणि नितंबाची हाडे तसेच हात आणि पायांची हाडे असतात. स्नायूंच्या दोन गटांची पर्यायी आकुंचन व शिथिलीकरण क्रिया हाडांना हलवते.